कोतुलीचे अध्यक्ष माननीय श्री यांच्या आशीर्वादाने माझ्या सेवेची 32 वर्षे पूर्ण होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे माजी मुख्याध्यापक श्री पी.जी. पाटील सर, त्याचबरोबर आमच्या या शाळेचे स्कूल कमिटी चेअरमन श्री एस.डी. पाटील सर, तसेच आमचे मुख्याध्यापक सर्व स्टाफ या ठिकाणी पी.जी. पवार सर माजी मुख्याध्यापक येऊन गेले। या ठिकाणी बी.के. मोरे सर, एस.आर. पाटील सर येऊन गेले, मला शुभेच्छा देऊन गेले। तर 32 वर्षाचा सेवा काल मगाशी पी.जी. सरांच्या बरोबर चर्चा करताना पी.जी. सर म्हणजे कुठं वर्षी गेली काय कळलं नाही। खरंच कुठं वर्षी गेली कळली नाही। मी या संस्थेमध्ये कसा आला याचं एक नशिबाचं उदाहरण मी थोडं 2 मिनिटात सांगणार। जून 1992 किसान शिक्षण प्रसारक मंडळानं BA-EPD अशी जाहिरात काढली आणि कोतुलीला मी इंटरव्ह्यूला आलो होतो। देवळात इंटरव्ह्यू होती आणि शेजारी किराणा मालाचं दुकान होतं, तिथं मी उभा राहिलो आणि एक व्यक्ती मिरच्या वजन करत आणि प्रत्येक ठिकाणी काय व्हायचं, जायचं, नंतर सांगतो म्हणायचे, आम्ही घरला परत यायचं, असं व्हायचं। मग ते बोलता बोलता त्या दुकानदारांना म्हटलं, अहो इथं पण असंच होणार, रोज प्रत्येक ठिकाणी असंच होतंय, नंतर सांगतो म्हणतात। तर ते म्हणजे तुम्ही कुठून आले? तर कोल्हापुरातून आले म्हणलं। आमचं गाव सरवडी राधानगरी। त्याने मला आत बसायला सांगितलं, खुर्ची दिली आणि म्हणजे तुम्ही जायचं नाही शेवटपर्यंत। शेवटी माझा इंटरव्ह्यूला नंबर डी सर, गोवा जोशी सर, संस्थेचे सेक्रेटरी, यांचे वडील T.G. गायकवाड सर आणि संचालक मंडळ इंटरव्ह्यू घेत होते। मुलाखत झाली, माझी चित्र बघितली, मी चित्रकला शिक्षक असल्यामुळं अक्षर बघितलं। त्यानंतर मी हिंदी ग्रॅज्युएट होतो, हिंदी शिकवायला शिक्षक पाहिजे होता, पण तरी सुद्धा नेहमीप्रमाणे त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला कळवतो, तुमचं आम्हाला समाधान आहे तुमचं काम बघून। मग ठीक आहे म्हटलं आणि कोतुलीच्या स्टँडपर्यंत आलो। योगायोगानं पाठीमागे त्यांची काय चर्चा झाली मला काही कळलंच नाही। मी गाडी आणि एसटीत बसून परत आलो, तोपर्यंत रामभाऊ शिपाई, रामभाऊ पवार, डी सरांनी त्याला पळस स्टँडवर जा म्हणून सांगितलं आणि मानकर सरांनी परत बोलवून आणलं, पण त्यांची माझी चुकामुक झाली आणि ही चुकामुक जी झाली ती पुन्हा या संस्थेत मी येईन असं मला वाटत सुद्धा नव्हतं। कारण मी गेलो सरवड्याला, दुसऱ्या दिवशी बेळाशी या ठिकाणी इंटरव्ह्यू होता आणि मी पुन्हा माझं सगळं साहित्य घेतलं, ड्रेस तोच, आणि रेल्वे स्टेशनवर येऊन उभा राहिलो। बेळाशीची गाडी 9:30 वाजता गेली आणि नलोंद्र्याचा सुतार कंट्रोलर, त्यांना विचारायला गेलो तिथं आता बेळाशीला कसं जायचं, तर ते म्हटले आता पेठ नाक्यावरून तुम्हाला जायला पाहिजे, तिकडनं जायला पाहिजे, आता इकडनं गाड्या नाही। तोपर्यंत माझ्या पाठीवर एक हात ठेवला एका व्यक्तीनं आणि मला म्हटलं, सर इकडे या, तुम्ही काल कोतुलीला आला का? तर म्हणजे होय, कुठं निघालाय तुम्ही आता? मी म्हटलो बेळाशीला निघालो। अजिबात जाऊ नका, चला म्हटले। माझ्या हाताला धरलं आणि सोडून गाडी लागली, ती स्वतः तिकीट काढलं माझं आणि कोतुलीच्या स्टँडवर आणलं मला आणि मला म्हणजे चला आमच्या घराकडे। त्याने आपल्या घरात नेले। ती व्यक्ती म्हणजे संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत आंबोटे, त्याने मला घरात बसवलं, चहा वगैरे दिला। त्यावेळी मोबाईल फोन होते, साधे फोन। डी सरांनी फोन केला, मानकर सर सापडले रेल्वे स्टेशनवर आणि मी घेऊन आलो इथे। डी सर लगेच आले आणि मला म्हटले, तुम्ही आता कुठेही या पुढे जायचं नाही, तुम्ही आत्ता इथनच सरळ नांदगावला जावं। आणि तिथनच त्याने मला नांदगावला पाठवलं। त्यांचे वडील T.G. गायकवाड सर मुख्याध्यापक होते त्यावेळी, पार्ट टाइम कला शिक्षक म्हणून त्यावेळी घेतला आणि D.G. सर, संस्थेचे सेक्रेटरी गोवा जोशी सर आणि T.G. गायकवाड सरांनी मला सांगितलं, तुम्ही पार्ट टाइम या वर्षी काम करा, पुढच्या वर्षी आमची जबाबदारी तुम्हाला फुल टाइम करून कायम शिक्षक करायची। ती जबाबदारी त्यांच्या शब्दाप्रमाणे या 3 व्यक्तींनी पार पाडली आणि म्हणून
डीजी सरांच्या आशीर्वादानं या ठिकाणी मी 32 वर्ष आता पूर्ण केलेली आहे आणि हे मी आयुष्यात कधीही विसरणार नाही। डीजी पाटील सर, डीजी गायकवाड सर आणि जोशी सर या 3 व्यक्तींचं कधी मी विस्मरण माझ्याकडनं होणार नाही। अशा प्रकारे मी त्या नांदगावच्या शाळेमध्ये नोकरीला लागल्यानंतर डीजी पाटील सर आमचे ज्येष्ठ सहकारी, खेळीमेळीमध्ये अहो घरच्या प्रमाणे वातावरण हसत खेळत त्यांनी आमचं कधी त्यांच्या हाताखाली 14 वर्ष ते मुख्याध्यापक आमचे होते, यांचे वडील 12 वर्ष मुख्याध्यापक होते, कधी आमचे दिवस गेले कळलं नाही। असं खेळीमेळीत वातावरण, कुठल्याही प्रकारचं बोधरेशन नाही, काय वाद नाही, विवाद नाही, काही नाही। अशा प्रकारे 27 वर्ष नांदगावमध्ये नोकरी केली। त्यानंतर मीच सरासरी सांगितलं आता मला माझी इच्छा आहे की 3 शाळांमध्ये नोकरी करायची आहे, मला सोळ्याला नोकरी करा। मी जाऊन महाराष्ट्रातील कोल्हापुरामध्ये 25 सर बसले होते, त्यांना सांगितलं, त्यांनी सोळ्याला बदली केली। तिथं 2 वर्ष काढल्यानंतर मी पुन्हा सरांनी जाऊन भेटलो, माझी माळापड्याला शेवटची 2 वर्ष बदली करा, त्याप्रमाणे त्यांनी केली आहे। आणि या 32 वर्षाच्या कालखंडामध्ये माझं जे शिक्षण झालं, जे पूर्ण झालं, मी जे काय केलं ते फक्त या संस्थेमुळे झालं। या किसान शिक्षण प्रसारक मंडळ माझ्या पाठीशी असल्यामुळे सगळ्या माझ्या हातून या गोष्टी घडलेल्या आहेत। मी BA झालो, BEd झालो, MA झालो, PhD सुद्धा प्री PhDचं शिवाजी विद्यापीठाने मला सर्टिफिकेट दिलेलं आहे। महाराष्ट्र शासनानं मोडीलिपी तज्ञ म्हणून लायसन दिलेलं आहे। शिवाजी विद्यापीठानं मला मोडीलिपी तज्ञ म्हणून लायसन दिलेलं आहे। मी महाराष्ट्र राज्य इतिहास परिषदेचा आजीव सदस्य झालो। इतिहास सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य याचा सल्लागार म्हणून सध्या काम करत आहे। अशा पण इतकी, त्यानंतर कला शिक्षक संघटनेचे मला 2 आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले, कितीतरी पुरस्कार मिळाले। फक्त यामध्ये कोणाचं योगदान असेल तर श्री किसान शिक्षण प्रसारक मंडळ कोतुली या संस्थेच्या योगदानामुळेच मी या स्टेज पर्यंत आता पोहोचलेलो आहे। आणि भविष्यामध्ये मी जरी या संस्थेत शाळेतून रिटायर झालो असलो सर, तर मी मुलांना सुद्धा सांगितलंय, प्रत्येक वर्षी या शाळेत आल्यानंतर सुद्धा एलिमेंटरी इंटरमिजिएटचा निकाल 100% लावला आहे। आणि मागच्या वेळी मला पोरं म्हणत होते, अहो सर तुम्ही आता आम्हाला एलिमेंटरीला बसवलंय, पण पुढच्या वर्षी आम्हाला कोण येणार आहे इकडे शिकवायला? तर त्याने मी शब्द दिला, मी येऊन तुम्हाला 100% एलिमेंटरी शिकवणार जरी रिटायर झालो, आणि तुम्ही 100% 21 पोरं पास झालेले असणार असं त्यांना मी शब्द दिला। त्याप्रमाणे मी त्यांना इंटरमिजिएट 21 मुलांना ज्यादा तास घेऊन त्यांना त्यांचं पूर्ण करणार आहे परीक्षा। तेव्हा मी या संस्थेची जी नातं आहे ते कधीही तुटणार नाही। आणि या ठिकाणी संस्थेचे संचालक श्री BG पाटील सर, सुभाष पाटील सर यांना मी आग्रहाने निमंत्रण दिलं की त्यांच्या सहवासात मी दिवस घालवले, PG पवार सरांच्या सहवासात दिवस घालवले, आणि अशा लोकांचं विस्मरण माझ्याकडून होणार। आता मगाशी जी पाटील सरांनी आम्ही किल्ल्यावर जे घटना घडली ती मगाशी मी तुम्हाला सांगितली की सिंधुदुर्ग किल्ल्यावर शासकीय कार्यालयाच्या एका कंपाऊंड मध्ये एक तोफ अशी उभी रोवलेली होती, निम्मी दिसत होती, निम्मी दिसत नव्हती। तिथनच मी पुरालेख कार्यालय मुंबईला फोन केला तेजस गर्गे साहेबांनी, आणि त्यांना सांगितलं, साहेब मी अमुक अमुक बोलतोय, माझी त्यांची चांगली ओळख आहे, ही तोफ इथं पुरलेली आहे, काय बरोबर दिसत नाही, ही ताबडतोब काढली पाहिजे। त्याची दखल घेऊन गेल्या महिन्यात ती तोफ सर काढली। 9 फूट लांबीची तोफ आहे ती तोफ काढली, आणि ती काढत असताना मला व्हिडिओ पाठवला, तिथून फोन करून सांगितलं, सर तुमच्या इच्छेप्रमाणे आम्ही ही तोफ काढलेली आहे, आणि त्या तोफेचे फोटो, आणि ती तोफ आता शिवाजी महाराजांचा जो नवीन आता पुतळा उभा केलेला आहे मोठा, त्या पुतळ्याच्या समोर आता ठेवलेली आहे, आणि त्याला आता गाडा करायचा आहे। तर अशा प्रकारे या संस्थेमध्ये काम करत असताना इतिहासाच्या आवड मला निर्माण करण्याचं काम कोणी केलं असेल तर ह्या ठिकाणी बसलेली व्यक्ती म्हणजे PG पाटील सर। 10वीच्या मुलांना किंवा 9वीच्या मुलांना इतिहास कसा शिकवायचा पुस्तक कधीही PG सरांनी हातात घेतलेलं नाही, आणि इतिहास असा शिकवलाय की मुलं कधी विसरणार नाही। ते माझी इतिहासचे गुरु आहेत, त्यांच्यामुळे इतिहासची मला गोडी लागते। त्यामुळेच मी माझी 2-3 पुस्तक आता सेवानिवृत्तीनंतर प्रकाशित करत आहे। माझं एक पूर्णपणे पुस्तक झालेलं आहे, ते आता प्रिंटिंगला दिलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र।
मल्हार रामराव चिटणीस नंतर मोडी लिपीमध्ये कुणीही लिहिलेलं नाही. इतकी वर्ष झाली, पहिल्यांदा मी मोडी लिपीमध्ये लिहिलेलं नाही, त्याचं मराठी लिप्यांतर केलेलं आहे आणि ते एकत्रित असं मोठा कार्यक्रम करून ते पुस्तकाचं प्रकाशित मी करणार आहे. आणि त्याचं निमंत्रण 100% संस्थेच्या सर्व लोकांना देणार आहे. आणि कारण का सगळं माझ्या आयुष्यामध्ये या ज्या घटना घडलेल्या आहेत नोकरीला लागल्यापासून आत्तापर्यंतच्या, त्यामध्ये त्या संस्थेचं पूर्णपणे योगदान आहे ते मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही. या ठिकाणी महापडे या सर्व स्टाफनं मला 2 वर्षे पूर्णपणे सहकार्य केलं, मुख्याध्यापकांनी सहकार्य केलं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे मी जे त्यांना ज्ञान दिलं त्यांनी मला चांगला प्रतिसाद दिला. हे मगाशी त्या मुलींच्या बक्षिसावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर अशा प्रकारे या शाळेत खेळीमेळीचं वातावरणात मी आता निवृत्त होत आहे याचा मला खूप आनंद आहे. आणि म्हणून मी या सर्व स्टाफला धन्यवाद देतो आणि या संस्थेचे, या शाळेचे, तिन्ही शाळांतील कर्मचाऱ्यांचे, माजी मुख्याध्यापकांचे आणि या जगात नसलेले, या संस्थेमध्ये काम केलेले पण या जगात नसलेले जे कर्मचारी आहेत त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. कैलासवासी जोशी सर, कैलासवासी डी.वाय. पाटील सर, शिपाई आमचा दिलीप वडर, संस्थेत नांदगाव हायस्कूलमध्ये लिपिक म्हणून जे काम करत होते एम.के. पवार सर, या सर्वांचा सुद्धा मी आभारी आहे. कारण या सर्वांच्या सानिध्यात सहवासात माझे दिवस गेलेले आहेत. आणि माणसानं कधी पाठीमागच्या गोष्टी विसरायच्या नसतात. पुढे जात असताना सिंह सुद्धा पुढे निघाला चालत तर पुन्हा पाठीमागं वळून बघतो आणि मग पुन्हा पुढे जातो. त्याला सिंहावलोकन म्हणतात, सिंहावलोकन. कारण सिंहाला सुद्धा मागं बघावं लागतं. आम्ही तर माणसं आहे म्हणून मागं लक्षात ठेवल्या पाहिजेत मागे घडलेल्या गोष्टी आणि त्या कधीही विसरल्या नसल्या पाहिजेत. या ठिकाणी माझा यथोचित सत्कार केला, मला सन्मान केला, माझ्या संस्थेनं माझं कौतुक केलं. याबद्दल मी सर्व संस्थापक, संचालक मंडळ, या ठिकाणी उपस्थित पी.जी. पाटील सर, सुभाष पाटील सर आणि सर्व स्टाफ यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण